ताटात असो, पाण्यात असो की भाकरीवर असो, पदार्थांची लज्जत वाढवणारी म्हणजेच जेवणाची लज्जत वाढवणारी शेंगा चटणी, अप्रतिम अशी आपण पारंपरिक शेंगा चटणी पाहतोय आणि पारंपरिक पद्धतीने बघतोय. कांडून आपण शेंगा चटणी करतोय. अप्रतिम चवीची अशी शेंगा चटणी. अमृताज विलेज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि पारंपरिक पदार्थांसाठी अमृताज विलेज किचन अगदी सुसज्ज आहे. तर आज आपण बघतोय शेंगा चटणी. तर ह्या ठिकाणी 200 ग्रॅम शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे आपल्याला कडक भाजायचे नाही आहेत, तो दाताखाली असा नरम लागला पाहिजे. नरम असं शेंगदाणा भाजला गेला पाहिजे आणि वरचं टरफलं थोडं अलगद निघालं पाहिजे. तर अशा पद्धतीने शेंगदाणे पांढरसर भाजून घेतलेले आहेत आणि आता हळूहळू आपण त्यांना चेचून घेत आहोत. दाणे अलगद अलगद आपल्याला कांडायचे आहेत. अशा पद्धतीने आपण दाणे कांडत आहोत. त्यांच्यामधलं ऑइल असं सुटलं पाहिजे, तर त्यांना चेचून व्यवस्थित घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने दाण्यांची भरड भरड करायची आहे आणि हळूहळू एक एक साईड आपल्याला कांडत जायची आहे. कांडत असताना घर्षण होऊ द्यायचं नाही आहे, कारण की दगडाचं जर घर्षण झालं तर बारीक दगडाचा कण जो असतो तो चटणीत गेला तर चटणीची सगळी चव चालली जाईल. आणि आता दाण्याची आपली भरड करून झाली आणि आपण त्याला चेचून घेत आहोत. तर आपल्या मुसळाचा जो उलटा भाग असतो ना, जिकडे आपण मुठीने पकडतो, तर याच्याने आपल्याला कांडून घ्यायची आहे. ही अशा पद्धतीने कांडलेली चटणी जी असते तर त्याच्यातलं ऑइल जे आहे ते छान सुटतं. आणि आता जाडसर भरड असलेली चटणी माझ्याकडे आहे, ती मी टाकून घेतली. बडीशोप टाकली आहे आणि जिरं आणि बडीशोप हे पचनाला आपल्याला सोयीचं असतात, म्हणजे पदार्थ खाण्याला सोयीचं असतो. चटणी ही पाचक व्हावी, तिचा त्रास होऊ नये याच्यासाठी आपल्याला थोडं बडीशोप आणि जिरं टाकून घ्यायचं आहे. लसणाची एक पूर्ण कांडी सोलून टाकलेली आहे. अशा पद्धतीने लसूण चालत असेल त्यावर अजून घाला, नाही टाकलं तरी चालतो. आणि आता हे सगळं एकत्र एकजीव केल्यानंतर पुन्हा आपण त्याला व्यवस्थित कांडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने लसूण, जिरं आणि बडीशोप हे एकसंध एकजीव झाले पाहिजे. तिखट पण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. असं अलगद अलगद आपण याला कांडून घेतलं पाहिजे. आता आपण 200 ग्रॅमचं तिखट चटणी करतो आहे. तर खलमध्ये कांडत जवळजवळ 10 मिनटं लागली आहेत. मिक्सरमध्ये फक्त अर्धा मिनटं लागतं, परंतु खाण्याची जी टेस्ट आहे ना तर ती अगदी अप्रतिम, म्हणजेच खूप जमीन अस्मानचा फरक पडतो चवीमध्ये. आणि आता या ठिकाणी काश्मीरी लाल तिखट रंग येण्यासाठी म्हणून टाकलं आहे आणि थोडं शेंगदाणा तेल वरून टाकून घेते आणि पुन्हा आपण याला कांडून घेणार आहोत, जेणेकरून चटणीमधलं तेल पूर्ण असं छानपर्यंत वरती येईल आणि असं गोळ्यासारखं थोडी चटणी होईपर्यंत आपल्याला कांडून घ्यायची, जेणेकरून आपण वरणभातासोबत असेल, भाकरीसोबत खायला न तेल टाकता आपण ही चटणी सहज चुटूक अशी बोटाने आपण चाटू शकतो आणि खाऊ शकतो. अशी ही छानदार चवीची चटणी आहे. जेणेकरून ही चटणी जी आहे ना तर ती खाताना अशी चविष्ट लागली पाहिजे, म्हणून हिला जेवढी चेचली जाईल ना तेवढी चेचायची आहे. अशा पद्धतीने अजून हिला चेचून घ्यायची आहे. जसं खलमध्ये आपण चेचतो आहे तसंच मशीनमध्ये पण चेचली जाते. सोलापूरकडे तर खूप मोठ्या मशिनरी आहेत. सोलापुरी चटणी म्हणूनच ती प्रसिद्ध आहे. तर अशा पद्धतीने आपण ती चटणी छान कांडून घेत आहोत. हे बघा, रंग छान आला आहे आणि असा रंग येईपर्यंत आपल्याला कांडायची आहे. तर जेव्हा आपण चटणी आणतो ना तर तिच्या खपल्या असतात अशा. तर ती चटणी जेव्हा आणतो तर तिच्या अशा खपल्या असतात. तर ती खपली येईपर्यंत अशी त्याची पाटोडी होईपर्यंत ती चटणी जर काढली ना तर त्या चटणीची चव अप्रतिम असते. आणि अशा पद्धतीने ही चटणी रेडी आहे बघा, छान. आणि आता तिला मस्त हाताने मळून एकजीव करून घेते, म्हणजे जेणेकरून ती थोडी मोकळी पण होईल आणि व्यवस्थित होईल. आता चटणी रेडी आहे. आणि मी सकाळी जी भाकरी केली आहे, ज्वारी आणि बाजरीची मिक्स भाकरी केली आहे. हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाल्ली जाते. बाजरी जर थोडी जरी त्रासदायक असेल तर ज्वारी मिक्स करून ते मिक्स भाकरी करायची आणि त्याच्यावर अशी चटणी टाकून घेत आहे. आणि बुक्कीचा कांदा, ओले कांदे येत आहेत मार्केटला, असा छान बुक्कीचा कांदा खा त्याच्यासोबत. मस्त लाजवाब अशी चटणी तुम्हीही करून बघा. व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि असेच पारंपरिक हेल्दी पदार्थ, नाविन्यपूर्ण पदार्थ, म्हणजेच पारंपरिक परंतु आपण फ्युजन पद्धतीने अमृताज विलेज किचनमध्ये पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर कमेंटमध्ये मेन्शन करा कुठल्या भागातून पाहत आहेत
आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.